पश्चिम बंगालमध्ये शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदींकडून शिंदेंची विचारपूस। प्रवासादरम्यान काळजी घ्या, मोदींचा शिंदेंना सल्ला। काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग झालं होतं। मराठवाड्यातील बँकांमध्ये 500च्या नोटांचा तुटवडा। ट्विट करत अंबादास दानवेंचा आरोप। आरबीआयने लक्ष घालून समस्या सोडवण्याची विनंती। लातूर, धाराशिव, परभणीत अनेक एटीएम बंद। जालन्यात सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शाईफेक। राज ठाकरेंवरील टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक। चंदनझिरा पोलिसांकडून 4 ते 5 आंदोलक ताब्यात। गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, मला जाळण्याचा उद्देश होता का? सुपारी आणि शाईफेकीच्या घटनेनंतर सदावर्ते आक्रमक। म्हणाल तिथे येतो। वैचारिक चर्चेसाठी सदावर्तेंचं राज ठाकरेंना थेट आव्हान। वारकरी संप्रदायातील घुसखोरांच्या यादीवरून वाद चिघळला। आळंदीत पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक। संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पिस्तूल दाखवून मला जीवे मारण्याचा प्रयत्न, विकास लवांडेंचा गंभीर आरोप। तर पिस्तूल दाखवण्याएवढी लवांडेंची लायकी नाही, संग्राम भंडारेंचं उत्तर। खासदार सुप्रिया सुळेंच्या गाडीला अपघात। मुंबई पुणे महामार्गावरील घटना। गाडीतील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती। निदा खानचा टीसीएस कंपनीतील एचआर सोबत संबंध नाही। ओवेसींकडून आरोपी निदा खानची पाठराखण। तर निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात। धर्मांतरण रॅकेटमध्ये तपास सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। थलपती विजय उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। उद्या सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा। राहुल गांधी शपथविधीला हजर राहण्याची शक्यता। थलपतींना एकूण 121 आमदारांचा पाठिंबा। केरळच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम। दिल्लीत काँग्रेस हायकमांडची 3 तास बैठक। आजच्या बैठकीतही तोडगा नाहीच। योग्य वेळी निर्णय जाहीर होईल, केरळच्या काँग्रेस प्रभारींची माहिती।